नव्या सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी उच्चस्तरीय निवड समितीची येत्या 24 जानेवारीला बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नवा सीबीआय संचालक निवडणार आहे। भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगेंचा या निवड समितीमध्ये समावेश आहे। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झालाय, त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली। अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत गेलेले आहेत। त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली, त्यामुळे पुन्हा एकदा ते उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेले। लोकशाही आपली सर्वात मोठी ताकद आहे, त्यामुळे कुठल्याही किमतीत तिचं रक्षण आपल्याला करावंच लागेल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय। फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कर्नाटकात सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून अडथळे निर्माण केले जात आहेत, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी केला। तोडफोड करून भाजप कर्नाटकात सरकार बनवू शकत नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलंय। तसंच सर्व काँग्रेस आमदार एकत्र असल्याचा दावाही खरगे यांनी केलाय। आर्थिक मागास मुस्लिमांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा कोटा देण्यात यावा, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे। मंगळवारी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली। लोकसभा निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून गुजरात सरकार एक मोठा निर्णय घेणार आहे। विजय रुपानी सरकार सोमनाथ मंदिराचा परिसर शाकाहारी क्षेत्र म्हणून घोषित करण्याची तयारी करत आहेत। लवकरच याबाबत घोषणा केली जाईल, असं सांगण्यात येत आहे। 23 वर्षावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। भाजप आता फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा मंच बनल्याचं त्यांनी पक्ष सोडताना म्हटलंय। त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि प्रदेशाध्यक्ष तपीर गाव यांना या प्रकरणी पत्र लिहिलंय। हरियाणाच्या गुरुग्राममध्ये युवा काँग्रेसनं आंदोलन केलं। ज्या रिसॉर्टमध्ये भाजपचे आमदार थांबले त्या रिसॉर्टच्या बाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एबीवीपीचे कर्मचारी आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये राडा झाला। बोर्डाच्या बैठकीत झालेल्या वादावादीतून हा राडा झाल्याचं समजतंय। अशोक चव्हाण यांचा लोकसभा न लढवण्याचा निर्णय। अमिताभ चव्हाण या नांदेड लोकसभा लढवणार आहेत। 18 जानेवारीपर्यंत इच्छुकांना नाव देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। छत्तीसगडचे नवनियुक्त मुख्यमंत्री भूपेश बघेलांनी बुधवारी सोनिया गांधींची भेट घेतली। दिल्लीतील सोनियांच्या 10 जनपथ निवासस्थानी ही भेट झाली। विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष विष्णुहरी डालमिया यांचं बुधवारी निधन झालेलं आहे। वयाच्या 91व्या वर्षी डालमिया यांनी अखेरचा श्वास घेतला। गोव्यातील नोकऱ्यांमध्ये परप्रांतीय विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना स्थान दिलं जाणार नाही, तर केवळ गोव्यातील लोकांनाच प्राधान्य दिलं जाईल, असे गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितलं। त्यांच्या या भूमिपुत्र भूमिकेमुळे वाद निर्माण झालाय। शबरीमला मंदिरात बुधवारी सकाळी पुन्हा एकदा 2 महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनकर्त्यांच्या गर्दीनं या महिलांना तिथेच रोखून ठेवत आत जाण्यास मनाई केली। प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये स्मृती इराणी यांनी साधू महंतांच्या अगोदर स्नान केल्याचा आरोप झालाय, मात्र संगमावर जर स्मृती इराणी यांनी साधू महंतांचे नियम डावलून स्नान केलं असेल तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असंही मत काही महंतांनी व्यक्त केलंय। कर्नाटकमध्ये जनावरांना आगीवर पळवण्याची पारंपरिक प्रथा आहे। कर्नाटकमधील मुंद्या येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मकर संक्रांत साजरी केली जाते। तमिळनाडूच्या मदुराईतील पालामेडूमध्ये जलीकट्टू या पारंपरिक खेळाचा थरार पाहायला मिळाला। यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती। भारतीय रेल्वे दिवसेंदिवस आता हायटेक होते। मॉडर्न रेल्वे स्टेशन आणि T18 सारख्या हाय स्पीड रेल्वेनंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना हायटेक करण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हुवर बोर्डची सुरुवात करण्यात आली। अनेक सुविधांनी युक्त ही हुवर बोर्ड लवकरच देशाच्या इतर रेल्वे स्थानकावरही बघायला मिळणार आहे। बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये भर रस्त्यात एका मुलीची छेड काढण्यात आली आहे। छेड काढून हे तरुण गाडीवरून फरार झालेत। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। सिलिगुडीच्या LRS हॉस्पिटलमध्ये श्वानाच्या 16 पिलांना नुकतंच मारून टाकण्यात आलं होतं। त्याविरोधात प्राणीप्रेमींनी परिसरात अनोखा आंदोलन केलं। बिहारची राजधानी पाटणा येथे 3 महिन्याच्या गरोदर बकरीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। पाटणाच्या परसा बाजार परिसरात मंगळवारी सायंकाळी एका दारुड्यानं बकरीवर बलात्कार केल्याचं समोर आलंय। भारतीय वंशाची महिला वर्ल्ड बँकेवर ठसा उमटवण्याची शक्यता आहे। पेप्सिकोच्या माजी CEO इंद्रायणी वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांच्या शर्यतीत आहेत।
टेलिकॉम सेक्टरमध्ये आल्यापासून डाउनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओ अव्वल ठरते. पण डिसेंबर महिन्यात जिओचा सरासरी 4G डाउनलोड स्पीड 8% घटला. तरीही गेल्या वर्षभरात 4G डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओनं अव्वल क्रमांक गाठलाय. जर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल आणि त्यात जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण विंडोज 7 चे कम्प्युटर्स आणि लॅपटॉप्स आता कायमचे बंद होणार आहेत. अतिरिक्त नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन करणाऱ्या गाड्यांमुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची हानी झाली आहे. याला जबाबदार धरत राष्ट्रीय हरित लवादानं जर्मनीची कंपनी फोक्सवॅगनला 171.34 कोटींचा दंड ठोठावलाय. इन्फ्रास्ट्रक्चर, लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इतर सहकारी कंपन्यांमध्ये केंद्रानं गुंतवलेले 15 ते 20 हजार कोटी रुपये अडकले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पैसा बुडीत निघण्याची शक्यता आहे. 2018च्या या वर्षात चीनमधील जन्मदरात 25 लाखांची घसरण झालेली आहे. 1979 मध्ये वन चाइल्ड पॉलिसीचा हा परिणाम असल्याचं अमेरिकेतील यी फुक्सियान या संस्थेकडून सांगण्यात आलंय. थेरेसा मे या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले आणि तिथे त्यांना मोठा दिलासा मिळाला, कारण 325 विरुद्ध 306 मतांनी विश्वासदर्शक प्रस्ताव फेटाळला गेला. भारताने अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध बळकट करण्यावर भर दिलाय. भारत दरवर्षी अमेरिकेकडून $5 अब्ज तेल, गॅस विकत घेण्यासाठी कटिबद्ध आहे. तसंच $18 अब्ज संरक्षण सामग्रीही विकत घेणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं महेंद्रसिंग धोनीसोबत अर्धशतकी भागीदारी करून भारताला एडिलेड वन डे जिंकून दिला. धोनीला श्वसनाचा त्रास झाल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. धोनीचं वय 37 वर्ष असलं तरीही तो भारतीय संघातील सध्याच्या 20तल्या खेळाडूंपेक्षाही जास्त फिट आहे, असं कार्तिकनं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. सिडनी वनडेतील रोहित शर्माचं ऑस्ट्रेलियातील 4थं शतक ठरलेलं आहे. ऑस्ट्रेलियात 4थं शतक करत त्यांनी विंडीजचे माजी महान खेळाडू सर विव रिचर्ड्स यांचा 3 शतकांचा विक्रम मोडीत काढलाय. कॉफी विथ करण या टीव्हीवरील टॉक शो मध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बीसीसीआयनं चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केलेल्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची सध्या घरकोंबड्यासारखी अवस्था झाली. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातून माघार घ्यावी लागल्यानं तो आपल्या घरी आल्यानंतर अद्याप घरातच असून तो कुठेही बाहेर गेलेला नाही, अशी माहिती हार्दिकच्या वडिलांनी दिली. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीनं स्पॅनिश लीगमध्ये 400 गोल पूर्ण केले. 435 सामन्यात मेस्सीनं हा अनोखा पराक्रम केला. ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि किदंबी श्रीकांत या भारतीय बॅडमिंटनपटूंनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत शानदार सुरुवात करत दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे. अमेरिकेतील एका महिलेनं 2 दत्तक घेतलेली मुलं चक्क एकमेकांची भावंड निघालेली आहेत. ग्रेसन आणि हना या दोघांच्या आईची भेटही कॅटी पेज या 30 वर्षीय महिलेनं घडवून आणली आहे. त्याची माहिती तिने लव्ह व्हॉट मॅटर्स नावाच्या पेजवरील ब्लॉगमध्ये दिली आहे. यूथ 2 हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. तरुणाईवर आधारित या चित्रपटात लाकीर झाल्याची या मालिकेतील अभिनेत्री शिवानी बावकर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर येणार आहे. सैराटमधील आर्ची आणि परशाची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे, कारण नागराज मंजुळींचा झुंड या सिनेमात ते एकत्र काम करणार आहेत. त्यांना पहिल्यांदाच बिग बीन सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या पत्नीला कॅन्सर असल्याचं नुकतंच समोर आलंय. आयुष्माननं पत्नीचा उपचारादरम्यानचा फोटो केला शेअर आहे आणि उपचारांदरम्यान योग्य प्रतिसाद ती देत असल्याचीही त्याने माहिती दिली.